सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, काय द्यावे त्यासी भावे उतरा, 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 ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविते, करुणी सायास शिकविते, करुणी सायास शिकविते, का म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, का म्हणे वत्स धेनुवेचे, का म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, का म्हणे वत्स धेनुवेचे, ऐसे मज येती सांभाळीत, ऐसे मज येते सांभाळीत, मज येते सांभाळीत, काय द्यावे त्यासी भावे उतरा, 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 ठेवितो हा पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी जीव थोडा, हा पायी जीव थोडा, ओ पार कुमाई, ओ बार जय 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 विभो पार कुमाई, ओ बार कुमारी, ओ बार कुमारी, ओ बार कुमारी, आई विठ्ठल 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 अरे वा विठाला 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 काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्यासी भावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, मस्तक असो दीन रजनी, मस्तक असो दीन रजनी, मस्तक असो दीन रजनी, मस्तक असो दीन रजनी, श्री ज्ञानदेवा चरणी, 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 मस्तक असो दीन रजनी, ज्ञानदेवा चरणी, श्री ज्ञानदेवा चरणी, श्री ज्ञानदेवा चरणी, मस्तक असो दीन रजनी, श्री ज्ञानदेवा मस्तकासो दिन रजनी, श्री ज्ञानदेवा चरणी, केला जगाशी उपकार, तारियले नारी नर
महिम्न पारन्ते परमविदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तद्वसन्नास्ति गिरः अथावाच सर्वस्व सुमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विठाला विठाला काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावी उत्तराई ठेविता हा पायी जीव थोडा। हे मागचे पोरं बोलू नका, अय मागचे हे पोरं बोलून देऊ नका, अय बोलू नका बोलू नका। तुम्ही बोलले तर मी बंद करेल कीर्तन, बोलू नका, खांदू बस, आवाज करू नका, विक्षेप करू नका, तिथं का बसाना, फक्त बोलू नका। आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमधला अगदी महत्त्वाचा अभंग निवडण्याचं कारण असं आहे, वारकरी संप्रदायातल्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमधले फुले वेचिता अति बहरू कळी अशी आला। संप्रदायाला जो मोगरा फुलला ज्ञानोबाऱ्यांच्या रूपानं, ते ज्ञानोबाऱ्यांच्या रूपानं ज्ञानेश्वरी अमृत अनुभव चांगदेव 65 हरिपाठ आणि त्या संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी स्वानंद श्रीनिवासी ब्रह्मीभूत जोग महाराज तयार झाले आणि 110 वर्षापूर्वी आता 100 वर्ष पूर्ण होऊन गेली। स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी आळंदीला विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही, अशा तत्वावरती वारकरी शिक्षण संस्था काढली। त्या वारकरी शिक्षण संस्थेचा मी 2006चा विद्यार्थी आहे आणि त्या संस्थेमध्ये आमचा शेवटचा पाठ ज्यांच्याकडे झाला असे आमचे ज्ञानेश्वरी स्वरूप असणारे वैकुंठवासी ब्रह्मलीन विठ्ठल बाबा घुले त्यांच्या पुण्यतिथीचा आज दिवस आहे आणि त्या संबंधातून बाबांच्या उपकाराची कृतज्ञता प्रगट केली पाहिजे, सामंजस्य असलं पाहिजे, कीर्तन करायला माहिती असलं पाहिजे। त्या संबंधातून बाबांनी संतांनी जगावरती काय उपकार केले त्या उपकाराची कृतज्ञता गाणारा हा प्रसिद्ध असा अभंग आपण निवडलेला आहे, तुकोबाऱ्यांचा आहे, गोड आहे। आपण या अभंगाचं गोड चिंतन आपल्या 8 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये पाहूया। 8 वाजून 1 मिनटंसुद्धा मी तुमचा घेणार नाही, 8 वाजता बरोबर पंगत बसलेली असेल, इतकं तंतोतंत 1.25 तासच कीर्तन करणार, पण 2 तासामध्ये अगदी कमी वेळामध्ये जास्त रणविराट कोहलीसारखे मी काढणार, पण 8ला मी थांबणार, अगदी 8 वाजता थांबणारे, काळजी करू नका। राहिलेल्या 1.25 तासामध्ये अभंगाची जेवढी चरणं होतील तेवढी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या चापडगाव नावाच्या गावी गेल्या 25 वर्षापासून परंपरेचा चालत असलेला सद्गुरू शंकराचार्य महाराजांच्या पुण्यतिथीच्या पर्वकाळामध्ये, समाधी सोहळ्याच्या पर्वकाळामध्ये अनेक वर्षापासून आपण त्या हॉलमध्ये सप्ताह चालवता, पारायण करता आणि त्या सप्ताहाचा यावर्षी 25वा म्हणजे पंढरी महोत्सव। 12 वर्षाचा सप्ताह झाला की तपपूर्ती केली जाते, 25 वर्षाचा सप्ताह झाला की त्याला रौप्य महोत्सवी वर्ष केलं जातं, 50 वर्षाचा सप्ताह झाला की त्याला अगदी सुवर्ण महोत्सव केला जातो, 75 वर्षाचा सप्ताह झाला की अमृत महोत्सव केला जातो आणि 100 वर्षाचा सप्ताह झाला की शताब्दी किंवा हिरक महोत्सव केला जातो। संस्थेचा 100वा सप्ताह झाला, जोग महाराजांच्या पुण्यतिथीचाही 100वा झाला, माझ्या गावाचा आत्ता सुवर्ण महोत्सव झाला। बरेचसे सप्ते सुवर्ण महोत्सवाकडे, काही हिरक महोत्सवाकडे गेलेले आहेत, पण आपला सप्ताह 25व्या वर्षामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आलेला आहे। एका सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करण्यासाठी 25वं वर्ष थाटामाटामध्ये संपन्न व्हावं। महाराष्ट्रातील सगळी दिग्गज ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, गाथा, पंचदशी, वेदांत ज्यांच्या वाणीमध्ये आहे असे सगळे कीर्तनकार मंडळी आपल्या संप्रदायाची इथं यावे, त्यांच्या हातून आपल्याला ज्ञानदर्शन अगदी योग यावा असा समस्त गावकऱ्यांचा संकल्प झाला आणि 1-2-4 महिन्यापूर्वी ज्यावेळेला आपल्या सप्ताहाची मीटिंग बसली त्यावेळेला आपल्या सगळ्या ग्रामस्थ मंडळीमार्फत हे आमंत्रण आम्हाला दिलं गेलं आणि त्या दृष्टीनं आज हे 5वा दिवस आहे, 6वा आहे, चौथ्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी चापडगाव यांच्या संकल्पनेतून आम्हापर्यंत आलेली आहे। अतिशय गोड वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे। आता रात्री इंदुरीकर बाबांचं कीर्तन झालं त्यामुळं आजचं कीर्तन थोडंसं जड जातं, त्याचं कारण काय, कोणताही महाराज आज आला
तर काल नेमकं मंडप भरलेलं असतो, उभा राहायला जागा नसते, त्यांनी खादा खादा हसवलेलं असतं. त्यामुळं आजच्या कीर्तनकाराला थोडंसं जड जातं. पण मी काही काळजी करू नका, महाराजांनी तुम्हाला हसवलंय, मी तुम्हाला अभंग सांगणारे, चिंतन सांगणारे, गोड सांगणारे. आता त्यांचं कीर्तन सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते 8वा आजूबा आहे, इंदुरीकर बाबा म्हणजे 8वा आजूबा आहे. आश्चर्य आहे महाराज. मी जेव्हा शिकायला गेलो होतो संस्थेत तेव्हापासून ते आत्तापर्यंत ते फोकसलाच आहेत महाराज. काही फोकसला आले, काही गेले, काही निमाले, काही बसून गेले, पण ते बंदच नाहीत महाराज. दिवसाचे 3 कीर्तन करतात, कुणाला भेटत नाहीत, थांबत नाहीत, पाहुण्यात नाहीत, घरात नाही, कुठंच नाही. फक्त कीर्तन, एक कीर्तन एवढंच त्यांना माहिती आहे. अशा कीर्तनकाराची कीर्तन आपल्याकडे झालेली आहे. पुन्हा आपल्याकडे डॉक्टर नामदेव शास्त्री बाबा येणार आहेत, साक्षात ज्ञानेश्वरी येणार आहे महाराज. तुमच्या गावाचं भाग्य आहे महाराज. मी कायम सांगतो, काही लोकांचे चेहरे पाहिले की ज्ञानोबारांचं दर्शन होतं. गेला ताळंदीला शांतीब्रह्म मारुती महाराजांना पाहिलं तर ज्ञानोबारांचं दर्शन होतं, नाथ महाराजांचं दर्शन होतं. तसं भगवान गडावर गेलात, नामदेव शास्त्रीचा चेहरा पाहिला की साक्षात ज्ञानेश्वर महाराज कसे असतील तर नामदेव शास्त्री बाबासारखेच दिसत असतील. इतका गोड त्यांचा चेहरा तुमच्याकडे ते येणार आहेत. त्यांचे पाय तुमच्या गावाला लागणार आहेत. त्यांच्या मुखारविंदातून कीर्तनच भेटत नाही महाराज. 12 वर्ष झाले मी प्रयत्न करतोय. संतोषराव कुठं बसले? सानपशेठ. 12 वर्ष झाले प्रयत्न करतोय, अजून मलाच तारीख भेटत नाही. तुमचं भाग्य आहे महाराज काहीतरी की तुमच्या चापडगावला 25व्या वर्षामध्ये साक्षात नामदेव शास्त्री बाबा येत आहेत. फार गोड महात्मा आहे. मी पुढं त्यांच्याबद्दल बोलणार आहे. पण अगदी अशा दिग्गज कीर्तनकाराची कीर्तन आयोजित केली आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं भगवान बाबांचं चरित्र सांगणारा मी महाराज आहे, मावळा सांगणारा महाराज आहे. त्या संबंधातून महाराजांचंही एक कीर्तन असावं या दृष्टीनं सगळ्यांनी आग्रह केला आणि ही सेवा आमच्यापर्यंत आलेली आहे. कीर्तन साथीला महाराष्ट्राचं, पुणे जिल्ह्याचं वैभव. काय गोड आवाज महाराज. खालचा षडजे लावला, मधलाही षडजे लावला आणि वरचाही लागला. काहीचा वरचा लागतो तो खालचा लागत नाही, काहीचा खालचा लागतो तो मधला लागत नाही. तुमचे 3ही षडजे लागतात. सोमनाथ महाराज साठे पुणे जिल्ह्याचं वैभव आहे. त्यांना इकडे यायला वेळ नाही. मुळशी, मावळ तिकडंच काही कमी नाही. पण मला वाटतं तुमच्या 2-4 जणांमुळं ते आले असतील, दिनेश महाराजांमुळं. नाही तर मिळू शकत नाहीत. फार गोड आवाज. असं एकदम पाणी जसं संत वाहतं गोदावरीचं, पूर नसल्यावर. आताचं नाही बरं, आमच्याकडे खूप पाऊस आहे. असा कमी ज्या वेळेला संत वाहतं पाणी, त्या पाण्याची जी धार असते की नाही, इतकी सुंदर दिसते. तसं आमच्या सोमनाथ महाराजांचा आवाज आहे. असा गोड लागत राहतो. खाली जरी गेला तरी कितीक वेळा त्यांनी गावं. इतका सुंदर आवाज. सोमनाथ महाराज साठे महाराजांना वंदन. एकाच पाठात, एकाच ताटात, एकाच गुरुवऱ्यांकडे, एका धर्मशाळेमध्ये अनिरुद्ध महाराज आणि मी राहील बरं का. शेजारीच पेटी होती दोघांची. आठवतं ना तुम्हाला? घालायला कपडे नव्हते त्यावेळेला. फार प्रचंड विदारक परिस्थिती होती बघा. अनिरुद्ध महाराज त्याचे साक्षीदार आहेत. शेजारी पेटी होती दोघांची. निगोजकर धर्मशाळा आहे, ज्ञानदर्शन धर्मशाळा, ज्ञानप्रसाद म्हणजे त्याला निगोजकर धर्मशाळा म्हणतात. संस्थेमध्ये बसल्यानंतर बाबांकडे आम्ही राहायचो. तिथं फार काम करावं लागायचं. तुम्हाला कामं सांगितले तर ते कुणी करू शकणार नाही. तंबू धुवावे लागायचे. तंबू आम्ही दोघांनी मिळून 16 तंबू घेतले होते 58 नंबर दिंडीचे धुवायला. 2 जण. त्यांनी साबण लावायची आणि मी जरा जाड होतो म्हणून मी असं आदळायचो. आमच्या दोघांचं ते काम. पण त्यांचा आवाज खूप गोड आहे. त्यांच्या आवाजात मी चाली म्हणून घ्यायचो. मी पण म्हणायचो. असे माझे अत्यंत जीवलग मित्र भागवतामध्ये, रामायणामध्ये गोड साथ करतात. लवडे बाबा असतील, आमची कथा असेल, गोड गायन असे आमचे अनिरुद्ध महाराज नालेगावकर, मराठवाड्याची गाण कोकिळा. दोघाही गायकांना वंदन. आपल्या निफाड भागाचं वैभव आमचे सागर महाराज घुमरे, पती पत्नी दोघंही संप्रदायात आहेत. ताई पण कीर्तन करतात, महाराजही गोड गातात. सागर महाराजांनाही मी पाहिलं यूट्यूबला, आपल्या सप्ताहामध्ये त्यांनी गायलेलं. सागर महाराजांनाही वंदन. संस्थेतली छोटी मोठी बालगोपाळ साधक मंडळी, या सगळ्या छोट्या मोठ्या टाळकऱ्यांना वंदन. आपल्या नाशिक जिल्ह्याची बुलेट ट्रेन, कोणीतरी मागाशी म्हटलं, सागर महाराजच म्हटले. हो, बुलेट ट्रेन नाही, आता मेट्रो ट्रेन आहे. मेट्रो ट्रेन आली आता पुण्याला, नाशिकला. आपल्याकडे नाही नाशिकला अजून, पण मुंबईला एवढी स्पीड आहे महाराज. त्या मेट्रो ट्रेनच्या स्पीडलाही पखवाजाची स्पीड कमी पडणारच नाही, असं आमचा दिनेश महाराज मान. चॅलेंजच नाही. त्याच्याबद्दल काय बोलावं. दिनेश महाराजाबद्दल सगळे कीर्तनकार खुश आहेत महाराज. ताकदीचं वाजवणं आहे. पंडित केशव गुरुजी जगदाळे यांच्याकडे गेल्यापासून तर खूपच तयारी झाली. पखवाजाचे बोल, लग्गी असेल, जसा एखादा गायक गातो तसेच बोल. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. नुसता पखवाज वाजत नाही तर पखवाजातून पांडुरंगच बोलतो की काय. इतका सुंदर वादन म्हणजे दिनेश महाराज मोजाड, नाशिक जिल्ह्याचं भूषण. आणि लाभ घ्या, त्यांची गुरुकुल संस्था आहे बरं. फार चांगली संस्था आहे. ज्याला काही येत नाही त्याच्याकडे पोरं टाकू नका. इतके पोरं आहेत ना, ज्याला हरिपाठ पाठ नाही, ज्ञानेश्वरीचं काही कळत नाही, स्वर लावता येत नाही. 200 पोरं आहेत महाराज. आणि अशा गुरुकडे पोरं टाकण्यापेक्षा अशा महाराजाकडे पोरं टाका की ते पखवाजाला तयार होतील, गायनाला तयार होतील. असे आमचे दिनेश महाराज मोजाड.
अतिशय गोड जिवलग मित्र सकाळपासून संपर्कात आहेत. दिनेशजींनाही कोटी कोटी वंदन. आपण बसलेली महाराज आहेत. आणि मी माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. ज्ञानोबारांच्या ओवीप्रमाणे संन्याशी महात्मे, ब्रह्मचारी महात्मे, गळ्यामध्ये माळाच पाहून मी घाबरलो महाराज तुमच्यावर का. इतके गोड महात्मे. शेजारी आमचे चैतन्य महाराज आहेत नांगरे, त्यांनाही धन्यवाद. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, सगळी मित्रमंडळी, सगळ्यांची नावं घेणार नाही. इथं बसलेल्यापैकी आमचे तुषार महाराज अतिशय गोड कीर्तन करतात. त्यांच्या रील्स मी पाहत असतो. तुषार महाराजांनाही वंदन. दुसरे हरिभक्तपरायण महाराजांचं नाव माहिती नाही पण गोड कीर्तनकार आमचे गणपत बाबा बसलेले आहेत तिकडं. गणपत बाबांना वंदन. अशी धर्मप्रचारक मंडळी, मी कुणाचं नाव घेणार नाही, अशी धर्मप्रचारक मंडळी सगळ्यांना कोटी कोटी वंदन. आपण बसलेली सगळी भाविक मंडळी, गावातील सगळ्या मातृवर्ग, बाहेरून आलेली आमची पूनमताई पोलीसमध्ये आहे नाशिकला, एवढ्या दुरून ती आली. आमच्या माझी भगिनी वृषाली असेल, आरती असेल, अशा सगळ्या आमच्या भगिनी आलेल्या आहेत. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी घेतलंय, संयोजक श्री भगवान नामदेव दराडे या दादांनी आजच्या कीर्तनाचा खर्च आणि सौजन्य दिलेलं आहे. त्यांना संयोजन त्यांनी केलेलं आहे, त्यांनाही धन्यवाद. माझे जिवलग मित्र या भागात पहिल्यांदा मला ज्यांनी आणलं असे आमचे संतोषरावजी सानप, खरं तर भगवानगडाचे आहेत, नामदेव शास्त्री बाबांच्या जवळचे आहेत. आणि आज आमच्या संतोषरावाच्या मुलीचा जन्मदिवसही आहे. ती आमची बहीण आहे, तिलाही जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा. अगदी संतोषरावांचा परिवार खूप, साईनाथ भाऊ काय, खूप मंडळी महाराज प्रत्येक भागातून, प्रत्येक गावागावातून आज इथं जमा झालेली आहेत. खूप प्रेम करतात. सुयश असेल, आमचा सानप, खूप मुलं इथं, खूप मुलं आता तरणी वाण पोरं बसलेली, कीर्तनावर, वाणीवर प्रेम करणारी, आमच्यावर नितांत प्रेम करणारी आपण एकत्रित आहात. सगळ्या तरुणांना आणि सगळ्यात कौतुक करावं गावाच्या तरुणाचं. काय सुंदर सप्ताह केला महाराज. चापडगावसारख्या छोट्या गावानं एवढा सोहळा करावा, वा वा, दृष्ट लागावी असा सोहळा आहे महाराज. सगळ्या गावातील तरुणांना धन्यवाद. पंक्ती वाढणारे, पडद्याच्या मागचे कलाकार बरं का. आता आपण पुढे बसणारे व्यासपीठावरले वेगळे, पण काही पडद्याच्या मागचे लोक असतात, ते वाढतात, झाडून घेतात, मंडप स्वच्छ करतात, लोकांची व्यवस्था करतात. असे जे पडद्याच्या मागचे लोक आहेत ना, ज्यांना फोटो नकोय, त्यांना आमचा फोटो नको आहे पण आमचा सप्ताह मात्र देशात गेला पाहिजे असं ज्यांना वाटतं, अशी सगळी गावातील तरुण मंडळी, सगळी ज्येष्ठ मंडळी ज्यांनी 25 वर्ष हा सप्ताह टिकवला, पारायण, हरिपाठ, कीर्तन अशी परंपरा ज्यांनी चालवली, अशा सगळ्या गावकऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद. ज्यांच्या संबंधातून खरं तर मला येण्याचा योग आला असे आमचे विश्वगुरु सावंत सापडगाव गावातलाच आहे, प्रसिद्ध आहे, ट्रबल बाज गेन विको, छान अगदी विश्वगुरु निवृत्तीनाथांचं नाव दिलंय, काही कमी पडणार नाही बघा. निवृत्तीनाथ महाराज गुरु आहेत आणि त्यांचं नाव तुम्ही दिलंय, छान आवाज दिलाय, त्यांनाही धन्यवाद. शूटिंग करणारे, त्या रथामध्ये बसवणारे, फोटो काढणारे आमचे गणेशराव, सगळ्यांना धन्यवाद देतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. 1 तास उरला खटवांग रयाशी, तसा 1 तास उरला अक्रूर महाराजाशी. काळजीच करू नका, फक्त एक काम करा, हातानं टाळी काही वाजू नका. वा, हातानं टाळी वाजवा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय. 1 वर्षभर तुम्ही आजचं कीर्तन विसरणार नाही, एवढं सुंदर कीर्तन आहे. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला मृत्यू लोकांमध्ये काही जण उपकारासाठी जन्माला आले. परोपकाराय वहंती नद्या, या देशातल्या ज्या गंगा वाहतात उपकारासाठी वाहतात. का पीडित पापताप, पोखित तरीचे पादप, समुद्रात जायाप गंगेचे जैसे. या देशातल्या सगळ्या गंगा समुद्राला जात असतात, पण जात असताना बरं का, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. नुसतं वाचेनं तुम्ही गंगा गंगा म्हटले तरी ती गंगा तुम्हाला पवित्र करते महाराज. गोदावरीचं स्नान केलं, पवित्र करते. अनंत पाप्याचं पाप झालं, डोळ्यानं पाहिली, अवघीच तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. काय पवित्र आहे बघा. डोळ्यानं गंगा पाहिली तरी पवित्र करते. माझ्याकडे बघा, हो, तुम्ही वाचेनं गायलं तिला तरी पवित्र करते. आंघोळ जर केली ना तुम्ही गंगेची आंघोळ, तर मग ती तुम्हाला पापच ठेवत नाही. धूत पाप्याचा उगाना, ती परम पवित्र गंगा जाना. काय नाथ महाराजांची ओवी आहे. स्नान केल्यावर पाप ठेवत नाही, त्याचं एकमेव कारण ती उपकारासाठी जन्माला आली. परोपकाराय वहंती, ती जे वाहते त्याचं एकमेव कारण ती उपकारासाठी जन्माला आली. चला, झाडं उपकार करतात, झाडं परोपकाराय फलंती वृक्षा, आपल्याला फळ देतात ना. किती उपकार आहे महाराज. गंगेचा उपकार आहे, पण त्या गंगेमध्ये काही पण सोडू नका.
मग ती कोपून जाते महाराज. इतकी कोपते, घरात घुसते. तिच्यावरच आक्रमण केलं लोकांनी. गंगेवर घरं बांधले महाराज. गंगेचं पात्र तरी सोडा, वाळू तरी सोडा, तिच्यावर घरं बांधले. मग तिला राग आला. इतकी फिरली काल की आमच्या परिसरात तुमचं आलेलं पाणी सोडून दिलं खाली. जशी ज्यांनी घरं बांधले होते डायरेक्ट खालचा मजला गेला, मधला गेला, वरचा गेला, सोनं वाहून गेलं, पैसे वाहून गेले. काही गरज आहे का? गंगा उपकार करते. निसर्गानं दिलेल्या गोष्टी तोडायच्या नसतात. ज्यानं गंगेचा आपण कधी तिच्यावर अपकार करायचा नाही. ती आपल्याला पाणी देते, मग तिला जपलं पाहिजे, तिचं पूजन केलं पाहिजे. का? ते उपकारासाठी जन्माला आली. 2 नंबर, झाडं उपकार करतात पण लोक झाडं तोडून टाकतात. झाडं तोडून टाकली लोकांनी, म्हणून तर अवकाळी पाऊस आहे. जेव्हा लागतो तेव्हा पडत नाही. पाऊस आता पडत नसतो या महिन्यात, कमी येत असतो. खरंच सांगतो, या महिन्यातला पाऊस जास्त नसतो. का पडलाय? झाडं तोडली. बीड जिल्हा आमचा 1 नंबर आहे झाडं तोडायला. सगळ्यातच 1 नंबर आहे. कशातही आता तुम्ही पाहताय सगळ्यातच पुढं आहे महाराज. कशातही आमचा जिल्हा पुढंच आहे. हो, त्याच्यामुळे तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही पेपर, TV पाहणारे, मोबाईल पाहणारे आहे, तुम्हाला लगेच कळेल. अर्थ काय? झाडं तोडली. जेव्हा लागत नाही तेव्हा पडतो पाऊस, आणि जेव्हा लागतो तेव्हा पडत नाही. जून महिन्यात गरज होती तर मे महिन्यात पडला. ऐका, आता गरज नाही तर आता खूप पडला. 35 क्विंटल सोयाबीन होत असते मला सरासरी, आता 2 क्विंटल सुद्धा होणार नाही. कारण सोयाबीनीमध्ये गुडघ्या इतकालं पाणी आहे. सोयाबीन कामच येत नाही. आता ती निघून गेली. का? अपकार केला. पण त्या झाडाला तोडलं, मग ते निसर्ग आपल्यावरती कोपला. काळ असाचे महाराज. तुम्ही काळाला त्रास दिला की काळ तुमचा बदला घेतो, हे ध्यानातच ठेवायचं. तुम्ही पाप केलं की दुसरे लोक बदला घेत नसतात, तुम्हालाच बदला घ्यावा लागतो. हो, झाडं तोडली मग अवकाळी पाऊस येतोय. आपलंच येते महाराज. आपण केलेलं पाप आहे. सध्या लग्नाला मुली भेटत नाही. मला तुमच्याकडलं माहिती नाही, पण माझ्या गावात दिनेश महाराज कमीत कमी 1 ट्रक भरून पोरं बिना लग्नाचे आहे. 1 ट्रक भरून म्हणलो मी, जास्तच आहेत संतोषराव, पण 1 ट्रक तरी सरासरीने भरतील. त्याचं कारण सांगतो ऐका. मुली मारल्या ना महाराज. मग मुली मारल्या, गर्भातल्या मुली मारल्या, मग आता मुली भेटत नाही. हे काही दुसऱ्याचं पाप नाही, आपण केलेलंच आहे महाराज. आपल्याला भोगावं लागत असतं. ध्यानात ठेवा. मी कायम सांगतो, आळंदीला एका आईनं ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात बाळ गर्भामध्ये असताना तिचा काळ ज्ञानेश्वरीच्या पारायणात घालवलं. किती सुंदर काळ घालवला बघा. काळ कसा बदला घेतो आणि काळ कसा फल देतो. 2 मिनिटं ऐका, फार गोड आहे. काळ ज्ञानेश्वरीच्या पारायणात घालवलं. बाळ गर्भामध्ये पहिला महिना लागला, कळालं, माऊलीच्या मंदिरात जायची, ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, एवढंच काम. ज्ञानेश्वरीच्या वव्या वाचायची. अशी 108 पारायणं केली. तिला मुलगा झाला महाराज. तर मुलगा झाला तर तो मुलगा आता 4थीला वर्गात आहे. 4थीच्या वर्गात शिकतो तो पोरगा. आश्चर्य ऐका, नवल ऐका. त्या 4थीच्या विद्यार्थ्या पोराची ज्ञानेश्वरी मुप्पाठ आहे महाराज. पाठ आहे महाराज. का पाठ आहे? त्याला स्वतंत्र पाठ करायची गरज पडली नाही. का? त्याच्या आईनं काळ बाळ गर्भामध्ये असताना पारायणामध्ये घालवला. काळानं फल दिलं महाराज. काळ तुम्ही पापात घालवला की काळ बदला घेत असतो. 100 पोरं होती धृतराष्ट्राला. किती पोरं होती? 100 पोरं. 100ची 100 पोरं पापी निघाली महाराज. इतकी पापी निघाली, भयानक पाप केलं महाराज. स्वतःच्या सुनेला राज दरबारात आणलं तरी थांबवलं नाही. 5 गावं मागितले तरी दिले नाही. सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा देणार नाही. परिणाम युद्ध झालं, युद्ध. आणि काळानं बदला घेतला. 100ची 100 पोरं मेली बघा. रोज कानावर बातमी यायची, आज विकर्ण मेला, आज दुःशासन मेला, आज दुर्योधन मेला. रोज बातमी यायची. 100ची 100 पोरं मेली. राज्यातून पाय उतार झाला. एका झोपडीमध्ये, एका रूममध्ये राहायचा. आपण जशी एखाद्याला भाकरी वाढतो की नाही, तशी त्याला भाकरी यायची. आणि जेवायला बसला की एका काळातला सम्राट खांद्यावरती गदा घेऊन तो भीम त्याच्याजवळ यायचा. आणि एक एक पोरगा कसा मारला याची कहाणी त्याला सांगायचा. किती अवघड आहे बघा. एका काळात आदेश देणारा राजा, एका काळात लोकांना बोलणारा राजा. अरे गांधार देश म्हणजे अफगाणिस्तान पर्यंत ज्याचं राज्य, काळानं बदला घेतला. पाप सहन करत नाही काळ. तुमचं पाप तुम्हाला भोगावं लागतं. पाप करू नका, पापाला भ्या. मी कायम सांगतो बरं, लक्षात ठेवा. 100ची 100 पोराच्या मेल्याच्या बातम्या ऐकल्या. राज्यातून निघून गेला महाराज. ज्या राज्यातून वनवासात अरण्यात गेला त्या अरण्याला वणवा लागला, जाळ लागला. कोणत्या बाजूनं जाळ येतो दिसत नव्हतं. दोन्ही डोळ्यांना आंधळा होता. जिकडं जाईल तिकडं अंगाला चटके लागले रे. जळून मेला महाराज, जळून. एका काळातला सम्राट पापामध्ये काळ घालवतो.
चटके बसून मारावं लागतं बघा. विनंती असेल, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. नुसतं ऐकू नका, महाराज लय आवाज गोडेन लय त्याच्यासाठी नाही, शिकण्यासाठी आहे. पापामध्ये आपला काळ घालू नका. मग हरी भजना विन काळ घालवू नको, साप भिवूनी भावा, साप भिवूनी भावा, साप भिवूनी भावा. भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा. अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मानवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको, सुंदर शब्द आहेत. आपला काळ बापामध्ये घालू नका, आपला काळ कोणाच्या तरी टोप्या आपल्या डोक्यात घालण्यात घालू नका. लक्षात ठेवा, काळ बदला घेतो. मग झाडं तोडली, आता निसर्ग कोपलाय, जेव्हा पाहिजे तेव्हा पडत नाही, काळ बदला घेतो. ध्यानातच ठेवा. झाड आपल्यावरती उपकार करतं महाराज, आपल्याला फळं देतं, 24 तास ऑक्सिजन देतं. फुकट उपकार आहे महाराजा, फुकट झाड उपकार करते, गंगा उपकार करते, गाय उपकार करते. गाय दूध देते आपल्याला, शेण सुद्धा देते, मेल्यानंतर कातडं सुद्धा देते. माझ्याकडे बघा, कातडं देणारी गाय, दूध देणारी गाय. शेण जर्शी नाही सांगत बरं, गावरान गावरान. ऐका, हो ती गाय आपल्याला काय देत नाही महाराज. हो, गाईचं दूध नसतं, गाईचं अमृत असतं महाराज. गाईचं दूध म्हशीचं दूध आहे महाराज, जर्शीचं दूध आहे. गावरान गाईचं जे असतं ना ते अमृत असतं महाराज, तुम्हाला रोग ठेवत नाही. आमचे महाराज पाठात सांगायचे, गावरान गाय आपल्या मालकानं त्या गाईच्या पाठीवर असा हात फिरवला ना, माझ्याकडे बघा, पूर्वीचे शेतकरी गाईच्या पाठीवर असा हात फिरवायचे. हात फिरवला की त्या गाईला कळायचं माझ्या मालकाला शुगर झाली, माझ्या मालकाची बीपी वाढली, माझ्या मालकाला अमकं झालंय. गाईला कळायचं. आणि शुगरवर काम करणारी वनस्पती, बीपीवर काम करणारी वनस्पती गाय चरायला गेली की डोंगराच्या कडीनं त्याच वनस्पत्या खायची आणि त्याचं दूध मालकाला द्यायची. महाराज काय उपकार आहे महाराज, कोण करू शकतं हे उपकार? गाय करते, गाय गाय दूध देते, गाय शेण देते, गाय मेल्यानंतर कातडं सुद्धा देते. गाईचा पण उपकार आहे. आणखी सांगू, माणसाचा पण उपकार आहे बरं का. परोपकाराय इदम शरीरम, हे पाय सप्ताह त्याच्यासाठीच आहे ना. उपकार केला म्हणून तर सप्ताह आहे, कोणीतरी वर्गणी दिली म्हणून तर एवढे गोड कलाकार आहेत. हो, चांगले पैसे एकत्रित झाले म्हणून तर एवढा मोठा मंडप आहे. हो बघा, माणसं उपकारासाठी जन्माला आली. आपल्या जवळचं देत जा बरं, दिलं पाहिजे बरं का. माणसाने कायम दिलं पाहिजे, कायम दिलं पाहिजे. का तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाची उपकार तरी करा. पाणी तरी द्या, जेवण तरी द्या, रस्ता तरी दाखवा. आपल्या जवळचं देत चला. माणसाचा जन्म त्याच्यासाठी आहे, दिलं पाहिजे. आता इतकं छान वाजवतं यांचं पकवाजा 2 वर्षात एवढा का गाजला सांगू तुम्हाला. हे वाजवतात म्हणून नाही, यांनी यांच्या जवळचा विद्यार्थ्यांना शिकवला म्हणून. लक्षात ठेवा, हे सोमनाथ महाराज अनिरुद्ध महाराजांचा आवाज गोड लागतो का, ते रोज गातात म्हणून. दिलं की वाढतं आणि सांभाळून ठेवलं की त्याचं विष बनतं. ध्यानातच ठेवायचं. असे काही माणसं पाहिले मी, त्यांनी कुणाला बोल शिकवला नाही, लई तयार होते महाराज, शिकवलंच नाही. गावात चांगलं भजन येत होतं पण एखादा आला की त्याला उठूनच दिलं, यायचंच नाही, टाळच घेऊन दिला नाही, जवळ कोणाला केलंच नाही. ऐका ऐका, आपल्या जवळचं दिलंच नाही महाराज, परिणामी माणसं मेली होती पण लोक मातीनं नाही गेली महाराज. एक वाक्य ध्यानात ठेवा, जी माणसं देत असतात
लोक त्यांना मुजरा करत असतात, त्यांचे फोटो लावत असतात, त्यांची पुण्यतिथी करतात, त्यांच्यासाठी सगळं देतात. जी माणसं माझंच घर, माझाच बंगला, माझंच सगळं, त्यांच्या जवळही लोक आता जात नाहीत. माझं ध्यानातच ठेवा, दिलं पाहिजे. घातला दुकान देते आली अशी दान, संत उदार उदार भरली अनंत भांडार. याच्यात एक चरण आहे बघा. माग त्याशी पुरे धनी आणि काशी उरे. कारण काय? तुका म्हणे पोते देवे भरिले नो हेरिते. एकदा तुम्ही द्यायला लागले की विश्वाचा मालकच तुमचं पोतं भरतो. देऊन बघा, दिलं की वाढतं. का सांगतो? देणाऱ्या मंडळीची यादी सांगतोय. माणसानं दिलं पाहिजे. आपल्या गावात खूप जवान आहेत महाराज. आपल्या गावात मला तो वैभव म्हणून एक पोराचा फोन आला सकाळी. तो श्रीनगरला आहे सध्या, वैभव दराडे नावाचा. त्यानं मला मगाशी फोन केला. मी त्या रथात बसल्यावर व्हिडिओ कॉल केला. मी रथात बसलो होतो आणि तुझं बंदूक घेऊन देशासाठी लढत होता. फार दुःख वाटलं. अरे आपल्याला रथ आहे, आपल्याला हारा आहे, पण जो आपल्यासाठी तिथं उभा आहे त्याला मात्र बर्फात उभं राहावं लागतं, थंडीत उभं राहावं लागतं, पावसात उभं राहावं लागतं. वा, चापडगावच्या जेवढे जेवढे जवान देशासाठी लढतायत त्यांना माझा मानाचा मुजरा. आणि त्यांना जन्म देणाऱ्या धन्य माता पिता माता पिता. त्या आईला माझा धन्यता, त्या बापाला माझी धन्यता. रे आपण थाटात सोळा करतोय रे, पण तो आपल्यासाठी तिथं उभा आहे. आधी माझ्या छातीवर गोळी झाड आणि मग माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघ म्हणतो. उपकार आहेत बघा. आपल्यासाठी उभा आहे. हो, अंगावरली कातडी काढली. जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. हुस नाही, ठूस नाही, आहा सुद्धा नाही. कातडी काढली तरी जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. हो, डोळ्यामध्ये सळ्या घातल्या तरी जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. सांगू द्या गड्या, ज्या जिभेनं जगदंब म्हणत होती ती जिभच तोडून टाकली, तरी सुद्धा मन म्हणत होतं जगदंब जगदंब. 11 महिन्यापूर्वी त्या तुळापूर वढूला पुणे जिल्ह्यामध्ये ज्या साखलदंडानं शंभू बाळाला बांधलं होतं, त्या संभाजी महाराजांना बांधलेले साखलदंड सापडले बाबा. तर 10 माणसाला ते हालत सुद्धा नाही. उचलायचे लय लांब राहिले, हालत सुद्धा नाही. 2 JCP आणावं लागल्या आणि JCPने हालावं लागले. ते एवढ्या ताकदीचे साखलदंड जर हाताला बांधले होते तर हात किती ताकदीचा असेल. हात महाराज, कल्पना करा. शरीर दिलं महाराज, दिलंय ना. कोण म्हणतं दिलं नाही? माणसं पण देतात. आपलं शरीर देतात, आपल्या स्वराज्यासाठी बलिदान देतात, देशासाठी लढतात. माणसं सुद्धा उपकारासाठी जन्माला आली. परोपकाराय इदम शरीरम, या सगळ्या याद्या उपकाराच्या सांगतोय. गाय उपकार करते, ऐका, गंगा उपकार करते, झाड उपकार करतंय, माणसं उपकार करतात. सूर्यनारायण उपकार करतो. सूर्याधिष्ठिली प्राची जगा राणीव दे प्रकाशाची. बघा, प्रकाश देतो, फुकट देतो आपल्याला. माझा प्रश्न असा आहे, 7:15 वाजलीत, एवढे उपकाराचे मी आतापर्यंत तुम्हाला उदाहरण दिले. एवढे उपकार असताना असा का अभंग नाही? काय सांगू आता गायीचे उपकार, काय सांगू आता गंगेचे उपकार, काय सांगू आता झाडाचे उपकार, काय सांगू आता माणसाचे उपकार, काय सांगू आता सूर्याचे उपकार. एकही अभंग नाही. का बरं? त्याचं कारण आहे, गंगा उपकार करते पण निरंतर करत नाही. तिचं पाणी आटलं, दुष्काळ पडला, ते निरंतर उपकाराला पात्र ठरत नाही. तिचा उपकार आहे पण निरंतर नाही. गंगा गाय उपकार करते पण दूध आटलं, निरंतर उपकार करू शकत नाही. माणसं 1 वर्ष सप्ताह मोठा करतात, दुसऱ्या वर्षी करू शकत नाहीत. का?
वर्गणी नाही म्हणतात. महाराज 1 वर्ष पंगत घ्या, दुसऱ्या वर्षी अडचणी म्हणतात. माणसंही निरंतर उपकार करू शकत नाही. झाड 4च महिने फळ देतं. आता तुम्हाला आंबा खायचा तर मिळणार नाही, माझा मिळेल, माझा स्लाईस मिळेल, कोयाचं पाणी मिळेल, या त्याच्यामध्ये केमिकल ते टाकलेलं असतं, पेत जाऊ नका. ऐका का सांगतो, तो तुम्हाला चैत्रामध्ये मिळणार, अक्षय तृतीयेला मिळणार. का? त्याचं कारण 4 महिने झाड परोपकार आहे, 4 महिने करतं, निरंतर उपकार करत नाही. म्हणजे आत्तापर्यंत सांगितलेले सगळे उपकार निरंतर नाही. निरंतर उपकार कोणाचा? अभंगाचा. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू सोमनाथजी वा, काय गाय काय गोड चाल लावली. आतापर्यंत सगळे उपकार सांगितले, गाय काय, गंगा काय, झाड काय, माणूस काय, सूर्य काय, पण याला एकही शब्द नाही, निरंतर नाही. निरंतर उपकार कोण करतं? मज निरंतर जागविती कोण? काय सांगू आता संताची उपकार. दुपारी ज्ञानेश्वरी वाचा तरी उपकार, झोपताना वाचा तरी उपकार, एक ओवी रोज वाचा तरी उपकार. मी आणखी सांगू तुम्हाला, आंघोळ न करता वाचा तरी उपकार. दादा महाराज सातारकर होऊन गेले, बाबा महाराज होऊन गेले ना सातारकर, त्यांचे वडील त्यांच्या परंपरेतले मोठे महान संत झाले. दादा महाराज सातारकर, दादा महाराज सातारकर ते ज्ञानेश्वरी सांगायचे. आणि आता तुम्ही एवढे लोक कीर्तनाला आले की नाही, त्यांचे ज्ञानेश्वरी ऐकायला एवढे लोक यायचे. ते इतकी सोपी करून सांगायची, इतकी सोपी. आणि आज ज्यांची पुण्यतिथी आहे का, वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले, मला बाबांचे कपडे धुवायला मिळायचे. माझ्या भाग्याचं प्रारब्ध माझं कुठं बदललं महाराज, मला विठ्ठल बाबांचे कपडे धुवायचं. ते आपले बाबाचे जवळ होते, जरा
निगोजकर धर्मशाळेत बाबा मला त्यांचे कपडे धुवायला पाठवायचे. ते बाबांचा एक नियम होता आमच्या घुले बाबांचा, कपडे धुताना कपड्याला साबण लावायची नाही, मग तसेच पाण्यात धुवायचे आणि चौकोनी धोतर वाळू, असं लांबट धोतर नाही, चौकोनी धोतर वाळू घालायचं. मला वाटलं आपण बाबाचे कपडे धुवायला चाललो. मी 5 रुपयाची स्पेशल रिन साबण, तेव्हा 5लाच यायची, 5 रुपयाची रिन साबण नेली भारीतली, वासाची एकदम, बाबांच्या धोतराला लावली, फेस केला, मस्त धोतर धुतलं महाराज, पांढरं फक केलं आणि चौकोनी वाळू घातलं. वाळू घालताना त्या धोतराचं पाणी आमच्या गुरुवर्य विठ्ठल बाबा, त्यांची पुण्यतिथी बरं का, बाबांच्या नाकावर उडालं आणि त्या पाण्याचा वास आला. हे चांडाळीकडे म्हटले, चांडाळ मला मला हा कुरुरा चांडाळ आहे ना, हे चांडाळ इकडे म्हटलं, म्हणजे तसं व्यकार बघू नका माझ्याकडं, तुम्ही चांडाळ ये म्हटलं इकडं. काय लावलं माझ्या धोतराला? म्हटलं बाबा चांगला वास यावा म्हणून चांगली साबण लावली. धुवून काढ म्हटले. परत ते ज्यांना वासाची साबण जमली नाही पैशाला कसे शिवतील महाराज. हात सुद्धा लावला नाही महाराज, कधीच पैसे घेतले नाही, ओ रुपये घेतला नाही महाराज, हातच लावला नाही. काय गुरु महाराज, हे आम्ही न सांगितलेलं बरं आता, पण ते आता तुमच्या पुढं काय महात्म्य असतील महाराज. जोपर्यंत जगले फीस नाही विद्यार्थ्याला, शिक्षकाला पगार नाही, कीर्तनाचे सुद्धा पैसे कधी घेतले नाही, आधार कार्डच काढलं नाही, बँक खातं कधी काढायचं नाही, काही गरजच पडली नाही. का सांगतो बघा, अखंड ज्ञानेश्वरी सांगितली विद्यार्थ्यांना. बाबा जर ज्ञानेश्वरी सांगायला लागले ना तर तुम्हाला लिहिता येईल एवढी सुंदर सांगायची, इतके सोपे शब्द सहज तुम्हाला लिहिता. माझे 5 रजिस्टर भरलेले आहेत बाबांनी सांगितलेले ज्ञानेश्वरीचे, इतके सोपं करून सांगायचे, इतके गोड उदाहरणं सांगायची. बाबांनी सांगितलं एक उदाहरण, बाळक बापाचे ताटी रिये, बापा तिची जेवू लागे की संतोष लेणी वेगे मुखाची ओढवी. ओवी वाचली, बाबाने अर्थ सांगितला. काय अर्थ आहे बघा ओवीचा, अर्थ नीट आहे का, इतका गोड. म्हटले एखादं बाळ, छोटंसं बाळ, आमच्या युगंधर सारखं छोटंसं बाळ एखादं ज्यावेळेला बापाच्या ताटात जेवण करतं ना, जेवता जेवता बाप आमदार जरी असला तर जोरात कानाखाली मारत, जेवता जेवता पोरग कानाखाली मारतं बापाच्या. बाप कोण आहे? आमदार आहे. बापाला पायची ताकद नाही लोकांची. बाप जर बाजूला सरका बाजूला सरका बाजूला सरका त्याला रस्ता देतात आणि तोच बाप पोराच्या ताटात जेवता जेवता खान दिशी पोरग कानाखाली हाणून देतं. तुमचं काय माझं काय सगळ्याचंच बरं का. तरी बाप त्याला जवळ घेतो, त्याचा मुका घेतो. महाराज काय माऊलीने उदाहरण दिलं महाराज, हो की संतोष लेणी वेगे मुखाची ओढवी, बाळक बापाची. हे बाबांचे शब्द आहेत, फार गोड सांगायचे ज्ञानेश्वरी. ते दादा महाराज सांगायचे, पाठ 5 वाजता सांगायची. ऐका, 5 वाजता ज्ञानेश्वरी सांगायची, 6:30ला ज्ञानेश्वरी संपायची. एक दिवस असं झालं, एक ज्ञानेश्वरी ऐकणारा त्यानं पाहिलं ज्ञानेश्वरी झाल्यावर बाबा आंघोळ करायची. लोकांना लोकाच्या चुका जमतात पण महाराजाच्या जमत नाही. वाक्य पुन्हा ऐका, लोकांना, आणि एक वाक्य पुढचं ऐका, संसारातल्या 1000 चुका लोक माफ करतात, परमार्थातली एकही चूक माफ होत नाही. आमचे बाबांचं वाक्य आहे, वैकुंठवासी घुले बाबांचं. काय, तुम्ही संसारात कितीही चुका कराल माफ करतील लोक तुम्हाला, परमार्थात मात्र चूक जमत नाही. चूक झाली रे झाली, माणूस संपून गेला. महाराज पुन्हा ध्यानातच ठेवा. ते बाबाला म्हटलं, बाबा आम्हाला एवढं अमृत तुम्ही सांगतात, ज्ञानेश्वरी सांगता, तुम्ही आंघोळ झाल्यावर करतात. संपत काका काय काय काय, अहो तुम्ही ज्ञानेश्वरी कधी सांगता आम्हाला, आम्ही तर आंघोळ करून येतो ऐकायला. एवढा मोठा ग्रंथ सांगता, एवढा पवित्र ग्रंथ सांगता आणि तुम्ही आंघोळ करत नाही. त्या दादा महाराजांनी दिलेलं उत्तर ऐका. दादा महाराज म्हटले, अरे ज्ञानेश्वरी ही आपली माय आहे आणि आईला दूध प्यायला बाळाला विचारावं लागत नाही, आंघोळ करायची बाळाला गरज नाही. मी का सांगतो नीट ऐका बरं. तुम्ही कोणत्याही काळात ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी उपकार करते. मी 1998 साली आळंदीला गेलो होतो. अनिरुद्ध महाराज आठवतंय, आपण आळंदीला गेलो. त्या काळामध्ये जयराम महाराज भोसले यांची वारकरी शिक्षण संस्था होती, सिद्धभेट वारकरी शिक्षण संस्था. बाबांच्या संस्थेत मी 6 महिने राहिलो. तर ते आमचे बाबाला कडक होते महाराज. ते बामणाला शिव्या द्यायची, रस्त्याने एखाद्याने टोपी नाही घातली तिथंच हाणायची, वाव्या पाठ नाही केला तिथंच ठोकून, आणि ते तसेच गुरुजी कामाचे होते, ते ठोकून काढायचे. आता गुरुजीलाच पोरं हाणायला लागली महाराज. काळ बदलून गेला, आता नाही राहिली माझ्या गुरुजीचं. पोरानं काय म्हणतो तर पोरानंच गुरुजीने हाणला. अरे काळ बदलला, तसा काळ नसला पाहिजे. मग काळ कसा होता पूर्वीच्या काळातला, हे पाणी, हो पूर्वीच्या काळातला काळ काय होता इकडे बघा. काय 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 गुरुजीला खूप प्राधान्य असायचं. आणि मग ते जयराम बाबा, इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या. त्या जयराम बाबाचा एक नियम होता, काकेत ज्ञानेश्वरी घ्यायचे आणि माऊलीच्या मंदिराला प्रदक्षिणा. संतांचा उपकार आहे का उपकार,
कसा निरंतर करतात, कोणत्याही काळात करतात, कधीही करतात, कोणत्याही वेळी करतात, कोणत्याही वयात करतात. ऐका ऐका, मज निरंतर जागविती. काकी ज्ञानेश्वरी आणि माऊलीच्या मंदिराला प्रदक्षिणा चालू असताना बाबांच्या बरोबर मी चालत होतो. माझ्या समोरची घटना आहे दिनेश महाराजी आणि एक 60 वर्षाचा म्हातारा आमच्या बाबांच्या पाया पडला आणि दर्शन करून म्हटलं, बाबा माझ्या पोरानं मला घरातून काढून दिलंय, मी कुठं राहू? तर बाबानं काखेतली ज्ञानेश्वरी त्याला दिली. मंदिरात जा म्हटले, माऊलीच्या ज्ञानेश्वरीचं पारायण कर, माऊली तुझा सांभाळ करतील. तर ते म्हातारं पुन्हा वापस आलं. महाराज बाबा मी शाळेतच गेलो नाही, मला लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही, पारायण कसं करू? बाबा म्हटले, एक काम कर, फक्त अक्षरावरून असे बोट फिरव, बोट, तरी सुद्धा माऊली उपकार करतील. ऐका, 60 वर्षाच्या म्हातारं मंदिरात गेलं. आजानोक्षाच्या खाली ओम नमोजी आद्य म्हणतच नव्हतं, फक्त अक्षरावरून बोट फिरवायचं. 15 वर्ष ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. मंदिरातच झोपायचं, मंदिरातच जेवायचं. ज्याला शाळेतच गेलं नाही असं म्हातारं 80 वर्षापर्यंत मंदिरात जगलं. चमत्कार ऐका, मंदिरात जर कीर्तन सुरू झालं आणि एखाद्या कीर्तनकाराची ओवी चुकली तर म्हातारं खालून सांगायचं 4थ्या अध्यायातली आहे, 8व्या अध्यायातली आहे. का? अक्षरावरून बोट फिरवता फिरवता ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा, ज्ञान होया ज्ञानासी, ऐसा वरट्या टिकेसी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, स्वमुखे आपण सांगे तो विष्णू, स्वमुखे आपण सांगे तो विष्णू. कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, स्वमुखे आपण सांगे तो विष्णू, स्वमुखे आपण सांगे तो नवलय. जो शाळेतच गेला आणि त्याच्या पाठ होते. लहान बाळाला गर्भामध्ये असताना आई वाचते तर मुखपाठ होते. उपकार करतात संत महाराज होतात. एकमेव ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे बरं का, एकमेव ग्रंथ हरिपाठ आहे जो तुम्हाला संत बनवतो. महाराज लोक तुम्हाला हाताखालचं बनवतात. एखाद्या महाराजाकडे गेला ते तुम्हाला शिष्य बनवतील, करा एवढी सेवा, घ्या झाडून मठ, मग देतो, पुन्हा अर्ध्यातून हाकलून देतील. असे खूप पाहिले असतील तुम्ही. पण ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचा, ते तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजच बनवतात. हरिपाठ म्हणा, ज्ञानेश्वर महाराजच बनवतात. या भगवान बाबांचा फोटो लावला ना आपण, या भगवान बाबांचा एकट्याचा फोटो नाही. हा जो फोटो आहे आता, हा हे बघा इकडे सगळ्यांनी, हा भगवान बाबांचा जो फोटो आहे महाराष्ट्रात, एकट्याचा कुठंच नाही. मग ज्ञानेश्वरी बरोबर फोटो आहे, ज्ञानेश्वरी बरोबर एकट्याचा फोटोच नाही काढला त्यानं. ते काय साखरे महाराज आहे का काढा माझा फोटो? मग ते भगवान बाबा आहे. बैसोनी पाण्यावरी वाचिले ज्ञानेश्वरी, बैसोनी पाण्यावरी वाचिले ज्ञानेश्वरी, बैसोनी पाण्यावरी वाचिले ज्ञानेश्वरी, बैसोनी पाण्यावरी. नारायणाचे कैवारी झाले कीर्ती चराचरी, आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतेची शोभा, आरती भगवान बाबा. नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी, आरती भगवान बाबा. काय चमत्कार आहे. तुळशी उगवल्या नारायणगडाच्या पायथ्याला खांबालिंबा नावाचं गाव. संतोषराव कधी भगवानगडावर गेले तर नारायणगडावर जा आणि त्या जागेला पाहून या बरं का.
तुम्ही सगळ्यांनी भगवान बाबांच्या कुळात जन्म घेतला म्हणून सांगतो, माझ्या गळ्यात भगवानगडाची माळ आहे बरं का. मला भीमसिंह महाराजांनी माळ घातलेली आहे. भीमसिंह महाराज माझे गुरु आहेत. भीमसिंह महाराजांची सेवा आमच्या आजोबानं केली. जे कुणालाच माहिती नाही भगवान बाबाचं चरित्र ते मला माहिती आहे. त्याचं कारण का, आमच्या आजोबानं मला सांगितलेलं आहे. ऐका ऐका, खांबा लिंबा नावाच्या गावी नारायणगडावर बाबा असताना काही लोकांनी आळ घेतला भगवान बाबावर. महाराज स्वतःचं अंगच कापून टाकलं. काय महात्मा असेल, अंग कापून टाकलं. आजही तिथं गेलात तर जिथं अंग कापलं होतं, तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथ, धावोनी आले देव दिले अभय तेथ, आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा, आरती भगवान बाबा. का गातोय मी आरती, का सांगतोय महाराज? त्यांनी एकट्याचा फोटो नाही काढला, ज्ञानेश्वरी बरोबर फोटो काढला. डॉक्टर नामदेव शास्त्री बाबा सांगतात की माऊलीची समाधी गळ्यामध्ये सोन्याची होती. त्यांच्या माऊलीची समाधी गळ्यामध्ये सोन्याची घालायची. बुलढाणा जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात ज्या गावात एकही वंजारी समाजाचं घर नाही, नीट ऐका, ज्या गावात एकही वंजारी समाजाचं घर नाही अशा गावात जाऊन परमार्थ केला. लोकाला भक्ती मार्गाला लावलं. बोकडं कापायचे लोक, बोकडं, ते बोकडं कापायचं बंद केलं महाराज. आणि या जगाला शुद्ध परमार्थ दिला. कोणता परमार्थ दिला? ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानी व्हा. हो, गावामध्ये बसू नका, हो, पशु हत्या करू नका. तुम्हाला संत व्हायचंय, ज्ञानेश्वरीचं पारायण करा. हे भगवान बाबांनी सांगितलं. म्हणून त्यांच्या एवढे ऐश्वर्य संपन्न संत झाले महाराज. ज्या गोलेबाबांच्या पुण्यतिथीचं मी कीर्तन करतोय आज, त्या वारकरी शिक्षण संस्थेला बांधकामाला पैसा कमी पडला तर पैसे देणारे भगवान बाबा महाराज. लोकांकडून वर्गणी गोळा केली आणि स्वतःच्या घराला नाही लावली, संस्थेला नेऊन दिली महाराज. काय संत महाराज. हे आमचे लोक असे झालेत ना, वाटूनच घेतले लोकांनी संत. असं नाही महाराज, सगळ्या समाजाचे असतात बरं संत. भगवान बाबा मराठ्याचे आहेत, माळ्याचे आहेत, कुणब्याचे आहेत. माझ्या गळ्यात माळ आहे महाराज, भीमसिंह महाराजांची. एक गाव आहे, आता आमचे संतोषराव येतात आमच्याकडं. एक नागापूर नावाचं गाव आहे बीड जिल्ह्यात. एकही वंजारी समाजाचं घर नाही. 50 वर्षापासून भगवान बाबाचा सप्ताह आहे. भगवान बाबांचा 50 वर्ष झाले. नारळी सप्ताह केला गावानं, आणि मग त्या गावात नामदेव शास्त्री 5 दिवस थांबतात महाराज. त्याचं काय असं नाही महाराज, सगळ्या समाजाला उपकार केलाय. हे आता लोक जातीवाद करा, आमचं नका नका नका. आमचं नाही, ते सगळ्यांचे आहेत. माझी विनंती बरं तुम्हाला, बिंबीच्या देठापासून सांगतो, का त्यांनी ज्ञानेश्वरीचा प्रचार केला. पुन्हा सांगतो, संत उपकार करतात. किती करतात? मज निरंतर जागविती. कोणत्याही काळात करतात, कोणत्याही वयात करतात. म्हणून काय सांगू आता, संताचे उपकार मज निरंतर जागविती. मी तुम्हाला सगळ्याला विचारतो, आपल्या सगळ्याच्या जीवनात सगळ्यात मोठे उपकार आपल्या आईचे आहेत बघा. आईसारखं कोणाचे उपकार नाहीत. खरंच, आई गेल्यावर कोणी नाही, आणि आईसारखं कोणी नाही. आता मुली माहेरी जातात, आता हे बंद झालं माहेरी जायचं. हे मोबाईलनी वाटोळ करून टाकलं सगळं. हे माहेरी बंद झालं, माहेरी कोणी जात नाही. व्हिडिओ कॉल आला. आता सकाळीच बायको माझी किचनवर फोन मांडते, चपात्या करता करता, आई जेवली का, आई तू झोपली का, आई तू खाल्लं का. सकाळी 7लाच आईला बोलायला लागली ती. परिणामी माहेर राहिलं. माझी बायको 2 वर्ष झाली माहेरालाच गेली नाही. का गेली नाही? ते व्हिडिओ कॉल आला ना, या व्हिडिओ कॉलनी वाटोळं केलं महाराज. प्रेम ठेवलं नाही ना. पूर्वी मुली माहेरी जायच्या, माहेरी खूप गोड असायचं माहेर. MH 80, MH 85, MH 90 अशा ज्या जुन्या म्हाताऱ्या आहेत, नाही तर कोणत्या गाडीची पाशिंग नाही, ह्या ज्या जुन्या म्हाताऱ्या आहेत, डोक्यावर पदर घेतलेल्या, कपाळभर कुंकू लावलेल्या, या सगळ्या म्हाताऱ्या पूर्वी मोबाईल नसल्यामुळं माहेरी जायचे. मग 2 वर्षातून एकदा जायच्या. पोरगं असं कडेवर घ्यायची, एक पोरगं कडेवर, एक पोरगं करंगळीला. बाजाराची पिशवी हातामध्ये असायची, आणि ती माळ माझ्याकडे बघा 2 वर्षांना आपल्या आईला भेटायला, आपल्या बापाला भेटायला निघायची. निफाडला गेली, ST मध्ये बसायची, STनं त्या गावाच्या फाट्यावर उतरायची. पूर्वी रिक्षा नसायची, टॅक्सी नसायची, ते आता मोबाईलवरच आलं आहे, बुकिंग करायचं ते नसायचं. त्यामुळं ओला हा त्याशी काखेवर एक पोरगं घ्यायची, कडेला करंगुळीला एक पोरगं, 1 डझन केळी घ्यायची आपल्या आईला. आणि बिचारी माय आपल्या आईच्या भेटीसाठी लागली. रस्ता 2-3 किलोमीटर कच्चा असायचा. जोरा आठवा पूनमताई शेवगाव आठवा, वृषालीताई बेलगाव आठवा. ज्यांचे माहेर आहे त्यांनी आठवा. थोडं डोळ्यासमोर आणा. ज्यावेळेला ती पोरगी अशी माहेरी चालली ना, एक बाळ
कडेवर असायचं दिनेश महाराज, एक बाळ करंगुईला असायचं, हातामध्ये बाजाराची पिशवी असायची. 2 वर्षानं तिला आई भेटणार, 2 वर्षानं बाप भेटणार, म्हणून ती आता दगडाच्या रस्त्यानं चालायला लागली की चालता चालता तिला तिचं बालपण दिसायचं, शाळा दिसायची, ओढा दिसायचा, शेत दिसायचं, सगळं तिला आठवायचं. चालता चालता ती त्या बालपणामध्ये गेली की चालता चालता तिच्या पायाला अशी ठेस लागायची, आणि ठेस लागली की पायातून गळागळा रक्त यायचं. रक्त आल्यावर ती पायाला चिंधी बांधत नव्हती. ऐका, रक्त निघाल्यावर ज्या दगडाची ठेस लागली त्या दगडालाच विचारायची, तुला तर माझा पाय लागला नाही ना? तो माझ्या आईच्या रस्त्याकडे जाणारा दगड आहे, तो माझ्या बापाच्या घराकडे जाणारा माहेराचा दगड आहे रे बाबा. तुला तर पाय. काय गोड वर्णन केलं महाराज. खानदेशामध्ये बहिणाबाई जन्माला आल्या, काय गोड वर्णन केलं. आज माहेराला जाणी झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, वाटेच्या रे दगडा तुला फुटल कावाच्या. आज माहेराला जाणे झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. घरी गेली ना, घरी बापाला मिठी मारायची, आईचं दर्शन घ्यायची. 5 दिवस राहायची बरं का. सासूरवाशीन मुलगी 5 दिवस राहिली की 5 वाजता उठत नव्हती, 8 वाजता उठायची. माय म्हणायची झोपू द्या तिला, माझी पोरगी आली. बाप म्हणायचं तिला कोणी उठू नका रे, तिला काम सांगू नका. बघा गड्या, 8वा गड्या माहेर फार गोड असतं. माहेर मुलीला माहेर फार आवडत असतं महाराज. माझ्याकडे बघा. आणि 5 दिवसानं पुणी एकदा सासराला निघाली की त्या आईकडे द्यायला काही नसायचं महाराज. कांदे द्यायची हो, कांदे. कांदे कुठं द्यायची वस्तू आहे का? त्या मुलीच्या पिशवीमध्ये कांदे टाकायची हो माय. साबणाची वडी टाकायची बाबा, साबणाची वडी. दिनेश, साबणाची वडी कुठं? मी आमच्या आईला म्हणायचो, अक्का हे काही आणलंय तुझ्या आईने, काय दिलंय? साबणाची वडी कांदे आपल्या घरी आहेत. आमच्या अक्का म्हणायच्या, अरे आमची भाभी गरीब आहे बाबा, आमची आई गरीब आहे, तशी देणार नाही, तिला काही देता येत नाही ना, पैसे नाही ना तिच्याकडं, म्हणून घरात जे आहे ते देते. बघा मी नक्की सांगतो बघा मुलींनो तुम्हाला, जोपर्यंत तुमच्या माहेरात तुमची आई जिवंत आहे तुमची पिशवी कधीच रिकामी येणार नाही. तुमची माय एकदा जाऊ द्या, तुमची पिशवी रिकामी आल्याशिवाय राहणार नाही. त्याचं एकमेव कारण, सगळ्यात जास्त प्रेम करणारी जगामध्ये आई असते महाराज. मी खरं सांगतो, आता माझं कीर्तन संपलं की माझ्या मोबाईलवर 4 मिस कॉल पडलेले असतील. बायकोचे नाही हो, आईचे असतात. अक्का नाव येतं, अक्का म्हणतो आम्ही तिला. जेवलास का रे तू? हे फक्त आई म्हणते महाराज. या जगामध्ये सर्वोच्च प्रेम करणारी आई असते. ऐशी कळवळ्याची जाती खरी लाभावी न प्रीती म्हणा. ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती. करील भाजीन प्रीती, करील भा
गायन वा देती है दुआ माँ से बढ़कर कोई नहीं है। ओ देती है दुआ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। वा वा अनिरुद्धजी, वा सोमनाथजी, वा दिनेशजी. काय सांगतोय आपण, आईसारखं कोणी प्रेम करत नाही. तुमच्या गावात भरपूर सैनिक आहेत. ऐका, एक छोटीशी घटना सांगतो. 2023 मध्ये एक राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. त्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राळेगण सिद्धीला एक सौरभ आवटी नावाचा देशासाठी शहीद झाला. आपल्या गावात भरपूर जवान आहेत. मागं बसलेले तरुण, समोर बसलेले तरुण. 9:45 8 वाजायला लागलेत. मला वेळेची जाण आहे. एक 5 मिनिटं ऐका. आईसाठी कथा सांगतोय. आई काय असते, आई किती उपकार करते. पुढं संत सांगणारे 2 मिनिटात. माझ्याकडे बघा. आईसारखा उपकार जगामध्ये कुणाचा नाही. आई ती आई असते ना, किती उपकार करते आई. कशी असते आई, सांगू द्या. ऐका 2023 मध्ये डिसेंबर महिन्यात खूप बर्फ पडला होता आणि सियाचीन प्रदेशमध्ये तो कॅप्टन सौरभ आवटी देशाची सेवा करत होता. 2018 साली खूप बॉडी बनवली त्या पोरानं, खूप व्यायाम केला आणि भारत देशाच्या मिलिटरीच्या परीक्षेत गेला. बाप त्याचा पोलीस कमिशनरमध्ये आहे मुंबईला. 2 लाख पगार आहे. आई त्याची जिल्हा परिषद शिक्षिका आहे. आईला पण 1 लाख पगार आहे. 3 लाख रुपये महिना घरामध्ये येत होता रे चापडगावकर. पण पोरानं मात्र खूप व्यायाम केला. एवढे पैसे घरात येत असताना मी देशासाठी लढणार म्हणून त्याची संभाजीनगरला युनिव्हर्सिटीमध्ये पेपर दिला आणि 24 मराठा बटालियनमध्ये जम्मू काश्मीरला दिनेश महाराज त्याची नोकरी लागली. त्याला लेटर मिळालं आणि देशासाठी पोरगा लढायला गेला. 5 मिनिटं ऐका गड्या, तुमच्या डोळ्याला पाणी येईल. देशासाठी लढायला गेलेला पोरगा 4 वर्ष मात्र सुट्टीमध्ये आलाच नाही. त्याला देश फार आवडायचा. मला आई नको, मला बाप नको, मला घर नको, मला फक्त माझा देश पाहिजे. काय मुलगा असेल महाराज. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. शूरामी सरदार म्हाला काय कुणाची भीती. गेला होता पोरगा लढायला. ऐका चापडगावकर, ऐका. 2018 साली 18 वर्षाचा पोरगा व्यायाम करून गेला होता. 4 वर्ष सुट्टीच घेतली नाही, घरी आला नाही. सत्य घटना आहे. 5व्या वर्षी मात्र त्याला 15 दिवसासाठी घरी यावं लागलं. सण दिवाळीचा होता. 5 वर्षानं पोरगा आला म्हणून आईनं करंजा शंकरपाळे सगळं बनवलं होतं. त्याच्या आवडीची पुरणपोळी सुद्धा बनवली होती. आईनं स्वतः त्याला जीव घातलं होतं. आणि 15 दिवसानं तर सौरभ आवटी पुन्हा एकदा देशावर लढायला गेला. तर त्याची कामगिरी पाहून त्याला कॅप्टन बनवण्यात आलं. बाबा, कॅप्टन म्हणजे त्याच्या हाताखाली 500 पोरं आली. भारत देशाचं कॅप्टनत्व आणि सियाचीन प्रदेशामध्ये त्याची ड्युटी लागली. हो, सत्य घटना रे दादांनो. त्या सियाचीनमध्ये खूप बर्फ पडतो. 0.2 तापमान असतं, कधी 0.4 असतं, कधी 0.10 असतं. अशा तापमानामध्ये आपली पोरं उभी होती. रात्रीची पाळी आली होती. 500 पोरं लढत होती. 500 पोरं हातामध्ये बंदूक घेऊन उभी होती. कॅप्टन स्वतः नजर ठेवून होते. तेवढ्यामध्ये काही दहशतवाद्यांना हल्ला केला. इकडच्या गोळ्या तिकडं, तिकडच्या गोळ्या इकडं, इकडच्या गोळ्या तिकडं, तिकडच्या गोळ्या इकडं. झाडाझाडती सुरू झाली. भारत देश जिंकायला लागला. वंदे मातरम, भारत माता की जय ललकारी घुमली होती. गोळ्या झाडत होते. आणि गोळ्या झाडता झाडता नैसर्गिक आपत्ती अशी आली होती. खूप बर्फ पडत होता. बर्फ आता कमरेपर्यंत आला होता. बर्फ आता पोटापर्यंत आला होता. बर्फ आता खांद्यापर्यंत आला होता. बर्फातून जागा मिळत नव्हती तरी पोरं लढत होती. काय नवले महाराज. बर्फ आता डोक्याच्या वर गेला तुषार महाराज. रस्ताच दिसेनासा झाला रे. दहशतवादी मात्र गेले.
पण आपले जवान बर्फामध्ये अडकले. 5 पोरांची बॉडी सापडली नाही महाराज. बर्फामध्ये गोठून गेले रे पोरं. 1 दिवस गेलं, 5 दिवस गेलं, 7 दिवस गेले, खूप बॉड्या सापडल्या नाही. 8व्या दिवशी मात्र थोडा बर्फ कमी झाला आणि कॅप्टन सौरभ आवटेची बॉडी सापडली. तर पूर्ण बर्फामध्ये भारत देशाच्या झेंड्याचं रक्षण करताना, ऐका रे दादांनो, ऐका, माझं घरी घेऊन जा. गोठून गेला होता तो. बर्फातून बाजूला काढावं म्हणून बर्फ कापायला सुरुवात झाली आणि बर्फ कापता कापता त्या सौरभचा एक हात कापावा लागला, छाती कापावी लागली, एक पाय सुद्धा कापावा लागला. अर्ध्या अंगाची बॉडी त्याची हाताला लागली. भारत देशाच्या झेंड्यामध्ये ती गुंडाळली. पुण्यावरनं दिल्लीवरनं पुण्याला, पुण्यावरनं नगर हायवेला लागली. राळेगण सिद्धी म्हणजे अण्णा हजारेंचं गाव. त्या गावामध्ये 1 लाख लोकांना माहिती झालं, हो सौरभ आवटी अमर रहे, सौरभ आवटी अमर रहे. लाखाची गर्दी तयार झाली. त्या गर्दीतून बंद बॉडी गावामध्ये पोहोचली. धावतच आई गेली. ओ महाराज, आभाळानं बोलावलं ओढर काला लागली. आभाळानं बोलावलं ओढर काला लागली. काळजाच्या पणतीत प्राणज्योत हळली. काळजाच्या पणतीत प्राणज्योत शहरली. हेत जवळ घटिका लागे काहून उठाया. आज गाळ पक्षी घाई पिलाना भेटाया. आज घायल पक्षी घाई पिलाना भेटाया. माया मंदिर हलाले लागे कळस फुटाया. आज घायल पक्षी घाई पिलाया भेटाया. आज घायल पक्षी घाई पिलाना भेटाया. वा वा सुमास. 3 बांधल घरट, दिला विसावा निवारा. 3 बांधल घरट, दिला विसावा निवारा. घेऊन या पंखा खाली भरविला मोती चारा. दूर उडाली पाखर, पांग आईच फिटाया. आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया. जाई पिलाना भेटाया. मी लहान असताना एक चिमणी पाखर नावाचा चित्रपट आला होता मराठीमध्ये. माझ्या आईनं मी तो पाहिला बरं का महाराज. आई पण रडत होती, मी पण रडत होतो. जुना काळ फार चांगला होता, फार सुंदर दाखवायची. आताचा काळ खूप वाईट आला. काय दाखवतात काही कळत नाही. फार जुना काळ गोड असायचा. त्याच्यातलं हे गीत महाराजांनी गायलं. ज्यावेळेला आई धावत गेली आणि बाळाच्या चेहऱ्यावरला झेंडा सरकून तिनं लेकराच्या गालावून हात फिरवला. दुभंगली धरणी माता, फाटले आकाश, फाटले आकाश. कधी भेटणार माझा राजा, बाळ सखाग, बाळ सखाग. गालावरुनी हात फिरवुनी आई पोटासी धरते. जीवलग पुत्र माझा झाला परका. बापाचे मन गहिवरते. गेला माझा राजा गेला. आई रडत होती, आपल्या लेकराला मिठी मारत होती. पण मिठी मारता मारता पाहिलं तर बाळाला हात नाही, छाती नाही, माझ्या बाळाला पाय नाही. विचारत होती माझ्या बाळाचा हात कुठं, मी तर 2 हाताचा पोरगा दिला होता. माझ्या बाळाची छाती कुठे, मी तर छातीसहित पोरगा दिला होता. माझ्या बाळाचा पाय कुठे, मी तर सर्वांगानं पोरगा दिला होता. शासकीय जवान सांगत होते, मा तुमचा पोरगा देशासाठी लढता लढता बर्फामध्ये अडकला मा, आणि या देशासाठी शहीद झाला मा. अश्रूच्या धारा तिच्या डोळ्यामध्ये लागल्या.
पण आता ऐका, 2024 आणि 2025 2 वर्ष झाली या घटनेला. कधी राळेगण सिद्धीला गेला तर तिची आई आहे ना, हातानं जेवण करत नाही. क्रश होऊन गेलं तिचं शरीर, खराब होऊन गेली. माझं कीर्तन झाल्यावर मी त्या आईला माऊलीची शपथ घातली. म्हटलं आई तुम्ही जेवण करा, तुमचं बाळ आता येणार नाही. तर त्या आईनं मला दिलेलं उत्तर ऐका. ती आई म्हटली, महाराज माझ्या तोंडाजवळ जेवणाचा घास आला ना की हात दिसला, माझ्या सौरभच्या हाताची मला आठवण येते की माझ्या सौरभला हात राहिला नाही. अरे ज्या बाळाचा हात देशामध्ये लढता लढता गेला, ती आई अजून हातानं जेवण, एवढं प्रेम फक्त आई करते महाराज. मी या सगळ्या कथा आईसाठी सांगतो, कोणी नाही महाराज. आमच्या बीड जिल्ह्यात अंबाजोगाई नावाचा तालुका आहे. वंजारी समाजामध्ये एक तात्याराव लहाने नावाचे डॉक्टर जन्माला आले. ऐका, खूप लहान कठीण परिस्थिती होती त्यांची. चित्रपट निघाले त्यांच्यावर. जे हॉस्पिटलला संतोषराव त्यांनी नेत्रतज्ञ म्हणून काम केलं. ऐका रे सगळ्या समाजानं ऐका, अक्रूर महाराज साखरेचं वेळ वाक्य घरी घेऊन जा. झालंय 8 वाजायला लागले, 10 मिनिटं राहिलेत. 10 मिनिटामध्ये लक्ष देऊन ऐका, घेऊन जा घरी. ऐका रे, नेत्रतज्ञ म्हणून 1 लाख लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन फ्री केले त्यांनी. पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यांना. पण ऐका, मागच्या वर्षी त्यांची आई वारली. आई वारल्यावर डॉक्टर नामदेव शास्त्री, आम्ही सगळे महाराज लोक त्यांना भेटायला गेलो होतो. आणि सगळं झाल्यावर सगळ्यात शेवटी श्रद्धांजली व्हायला माझ्याकडे माईक आला. आणि माईकवर बोलताना ऐका ऐका, त्या ताताऱ्यांच्या जीवनात असं घडलेलं आहे. ते 6वीला शाळेत असताना त्यांच्या 2ही किडन्या खराब झाल्या होत्या. आणि आईनं त्यांना किडनी दिली महाराज, आईनं. आणि आईच्या किडनीवरती आतापर्यंत जिवंत आहेत. आई मात्र गेली, आईची माती झाली. सगळेजण श्रद्धांजली वाहत होते, कोणी श्लोक म्हणत होतं, कोणी बोलत होतं. सगळ्यात शेवटी माझ्याकडे माईक आला आणि मी म्हटलं, तात्याराव अजून तुमची आई गेलेली नाही. सगळे माझ्याकडे आवाक बघायला लागले. असं कसं काय बोलतात महाराज, सगळे माती करून आलो तर आई गेली नाही. मी त्याचं उत्तर दिलं, माझ्याकडे आश्चर्यानं बघू नका. जोपर्यंत डॉक्टरांच्या शरीरात त्या आईची किडनी आहे तोपर्यंत ती आई अजून गेली नाही. ती किडनी रूपानं आहे. डोळा खराब झाला, डोळा देते आई. किडनी खराब झाली, किडनी देते आई. मला एवढंच सांगायचंय, आईसारखा उपकार कोणाचाच नाही. मग का अभंग नाही, काय सांगू आता आईचे उपकार. असाच का अभंग आहे, काय सांगू आता संताचे उपकार. का बरं महाराज, त्याचं कारण सांगतो. आई उपकार करते पण तिच्याच बाळावर, दुसऱ्या बाळावर. माझी आई माझ्यावर, तुमच्यावर नाही. आणि तुमची आई तुमच्यावर, माझ्यावर नाही. इतका फरक आहे बघा. आईचा उपकार फार मोठा आहे, पण आपुलियाचा कळवळा, आपुलियाचा कळवळा, आपुलियाचा कळवळा, आपुलियाचा कळवळा. आणि कबाळा करते. पण संत म्हणतात तिचा उपकार कसा आहे, आपुलियाचा कळवळा, बाळावरी नाही, दुसऱ्या बाळावर नाही, तिच्या बाळावर. तिचंच पोरग तिला आवडतं, दुसऱ्याचं नाही. हा फरक आहे. आमच्या संताचं तसं नाही महाराज. अरे काखेतली झोळी हिसकावून घेतली रे ज्ञानोबरांच्या लोकांनी महाराज, हिसकावून घेतली झोळी. त्या झोळीमधलं पीठ मातीमध्ये टाकून दिलं रे, असं पायानं माती मिक्स केलं रे. सांगू द्या रे, देहांत प्रायचित्त घेतलं माझ्या माऊलीच्या आई वडिलांनी, देहांत प्रायचित्त. आणि देहांत प्रायचित्त घेतलेला कागद, चिठ्ठी घेऊन माऊली गेले. सिद्धोपंत, मुदगल शास्त्री, महादेव भट्ट, विसोबा चाटी, आमच्या आई वडिलांनी देहांताचा त्याग केलाय. बघा हे वाचा, आम्हाला मात्र जातीमध्ये घ्या. पत्र वाचल्यावर एखाद्या दगडाला दया येईल,
पण त्या महादेव भट्टानं पत्र असं मातीमध्ये तुडवलं रे. ऐका रे संतांचा उपकार, का वर्णन होत नाही, का सांगता येत नाही. अरे आईचा सांगता आलाय, झाडाचा सांगता आलाय, गंगेचा सांगता आलाय, पाण्याचा सांगता आलाय, माणसाचा सांगता आलाय. संतांचा का सांगता येत नाही, भगवान बाबांचा का सांगता येत नाही, शंकराचार्यांचा का सांगता येत नाही. उत्तर घरी घेऊन जा. महादेव भट्टानं पत्र असं पायानं तुडवलं तुषार महाराज. तरी सुद्धा माऊली त्याच्यावर नाराज नाही झाले. तसंच चालत पैठणला गेले, पैठणला चमत्कार केले. ज्ञानेश्वरी नेवाशाला सांगितली, परत आले शुद्धीपत्र घेऊन. शुद्धीपत्र दिलं तर शुद्धीपत्र दिल्यावर त्यांना असं पायानं तुडवलं बरं का. आता नीट ऐका, एकदा माफ करतात देव, एकदा माफ करतो तुम्हाला. तुम्ही भगवान बाबाला काही म्हणले, ज्ञानोबरायांना तुकोबरायांना काही म्हणले की देव तुम्हाला एकदा माफ करतो. डबल तुम्ही म्हणले, मग ऐका काय होतं. शुद्धीपत्र पायानं तुडवल्यामुळं महादेव भट्टाचा पायच पांगळा झाला. महाराज चालताच आहे ना त्याला. त्याचं कारण सांगतो, संत माफ करतात पण देव माफ करत नाही. संतांना दिलेला त्रास संत माफ करतील तुम्हाला, पण देव माफ करणार नाही. महाराज ऐका, एक चांगला महाराज म्हणला होता आळंदीला येऊन, ज्ञानेश्वरीमध्ये आमकी आमकी चूक आहे. जेलमध्ये बघा, जेलमध्ये कधी सुटणार नाही, मरूस तर सुटणार नाही, म्हणून काही म्हणायचंच नाही. गप नाही येत तर गप घरी जायचं, पण म्हणायचं नाही. का वाणीनं पाप कराल मग संत तुम्हाला माफ करतील, पण देव माफ करत नाही. असंच झालं, पाय पांगळा झाला. ज्ञानोबरायांनी आळंदी जिंकले, चांगदेव महाराज आले तर भिंत चालवली, माऊलीचा जे जे कार झाला. ज्ञानेश्वरी सांगितली व लोकांना सगळं ज्ञान दिलं, हरिपाठ दिला, माऊलीचा जे जे कार झाला. पण एक दिवस माऊली त्याच्याच घरी मधुकरी मागायला गेले. कोणाच्या ज्याचा पाय पांगळा झाला होता, महादेव भट्टाचा. ऐका उपकार. आणि त्या महादेव भट्टाचा पाय आपल्या हातामध्ये घेतला दिनेशजी, आणि माझ्या ज्ञानोबरायांनी आपल्या डोळ्याची दृष्टी त्याच्या पायावर टाकली. हो महादेव भट्टाची, आणि जसाची तसा पाय त्याला करून दिला. जगात फक्त संत करतात. काय सांगू आता संताचे, काय सांगू आता संताचे, काय सांगू आता संताचे. सांगता येत नाही. आपकार्यावर सुद्धा करतात. आई आपल्या लेकरावर करते. तुकोबरायांचा श्रेष्ठ का, माऊलीचा श्रेष्ठ का, ज्यानं त्रास दिला त्यांचा सुद्धा पाय नीट करतात. मज निरंतर जागविती, म्हणून काय सांगू आता. पैठण नावाचं गाव आहे एक, पैठणला एक कावसान नावाचं गाव आहे. 2 मिनिटं. आणि त्या कावसांमध्ये एक आई राहत होती. 2 मिनिटं ऐका. आणि ती आई आहे ना आपल्या पोराला शाळेत पाठवायची, पण पोरगा काही शाळेत जात नसायचा. एक दिवस असं झालं, इकडे बघा, एक दिवस असं झालं, शिमगा आला. शिमगा तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? हां, होळी म्हणतात ना. होळी म्हणजे शिमगा. त्या शिमग्याला आपल्याकडे पुरणाची पोळी करतात, बरोबर आहे? करतात ना आजी? पुरणाची पोळी करतात का? नाही पुरण बाहेरून असतं ना, आतून असतं. हा, पुरणाची पोळी करतात. तर ती पुरणाची पोळी दिनेश महाराज आईनं केली. तिला बिचारीला कधी मिळालीच नव्हती त्या बाळ्याला, त्यानं ती कधी खाल्लीच नव्हती. त्याला एकच पदार्थ माहीत होता, बेसन भाकर. बेसन बदललं तर भाकर बेसन. कायला कळल, कायला उद्या कळल, त्याला तेवढंच माहिती. आणि त्याच्या जीवनात पुरणाची पोळी मिळाली. इकडे बघा, पुरणाची पोळी मिळाली. संपत काका, त्याला पुरणाची पोळी मिळाली. त्या पोरानं खाल्ली. 5च मिनिटं आहेत आपल्याकडं, 8ला 5 मिनिटं राहिली. इकडे बघा. आणि तो आईला म्हटलं, आई काय गोड पुरणाची पोळी केली, अशी रोज करत जा ना. आई म्हटली, अरे राजा आजच मिळाली, गप खाय बाबा, आपली खाय आजचे दिवस, काही जास्त मागू नको, खाय. 2 दिवस गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच पोरानं रटा लावला. आई काल जशी पुरणाची पोळी केली तशी दे मला आज, आई पोळी पाहिजे. आई पुन्हा सखूबाई ठकूबाई मैत्रिणीकडे गेली, पुन्हा डाळ आणली, पुन्हा शिजवली, पुन्हा करून दिली. तिसऱ्या दिवशी पोरानं पुन्हा आट्टा लावला. आई पुरणाची. माय म्हटली, आता मार खाशील, गप राय बाबा, 1 दिवसच करायची तर 2-4 दिवस काम करावं लागलं. गप, आपण गरीब आहे बाबा, आपली काय परिस्थिती का, आपण काय श्रीमंत आहे का, खाय बाबा आजचे दिवस. पोरगानं 8 दिवस पुरणाची पोळीच खाल्ली ना महाराज. माय म्हटली, बाई काय सुचलं मला, आपलं बेसन भाकर खात होतं, काय पुरणाची पोळी करून दिली, आता काय करायचं. पोरगं जेवणच करीना महाराज. 4 दिवस तर जेवलंच नाही. आई पुरणाची पोळी, आई. माय रडायला लागली. हो, समोर एक महाराज चालले होते. तर महाराजांनी पाहिलं, काय झालं आई रडायला. आईने म्हटले, हो पोरगं रोजच पुरणाची पोळी मागतं, माझी परिस्थिती नाही हो, काय करावं आता. म्हटलं, एक काम करा, गंगेच्या नावेमध्ये बसा, पलीकडच्या काठाला जा, पैठणमध्ये नाथ महाराजांचा वाडा आहे, त्यांच्या वाड्यावर तुमचं पोरगं नेऊन घाला.
ते देतील पुरणाची पोळी. बाईला पटलं, त्याची पेटी भरली. 8 वाजल्यामुळं त्याचे पुस्तकं पेटीमध्ये भरले. म्हणजे शाळेत जातच नव्हतं आपलं, मी एरी सांगायलो. पेटी भरली, त्याला होडीमध्ये बसवलं, पलीकडच्या काठाला नेलं. इकडे बघा, नाथ महाराजांच्या वाड्यावर गेल्यावर पोरगण पेटी दिसल्यावर आता हे पोरं पाहिले, आता सागर महाराज आपलेच नाही. संस्थेत पोरगा आला की सागर महाराजाला आनंद होत असतो. पण संस्थेचे नियम असतात बरं का. काय नियम आहेत? पहाटे 4 ते 6 काकडा असे नाथ महाराजांनी सांगितले. पोरगा आणला बा तुम्ही, पण आमचे नियम आहेत काय? पहाटे 4 ते 6 काकडा, 6 ते 7 विष्णू सहस्रनाम, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12 गाथा भजन, 12 ते 2 भोजन, 2 ते 5 भावार्थ रामायण, 5 ते 6 हरिपाठ, 6 ते 8 कीर्तन, 8 ते 10 जेवण, 10 ते 4 जागर. एवढे नियम सांगितल्यावर पोरगं म्हटलं चला आई घरी. कशासाठी आणलं होतं? म्हटलं हे तिरकीट टाकतात, हातीन दाडा, दिनेश महाराजासारखा असं नाही. मग सोमनाथ महाराजासारखा उंच आवाजन, गोडवान फेडवान, अनिरुद्ध महाराज सरगम नाही, अक्रूर महाराज कीर्तन केसरी नाही, भागवताचार्य नाही, रामायणाचार्य नाही. पोरगा काय करायचा? म्हटले पोरगा आहे ना माझा, रोज मला पुरणाची पोळी मागतो, माझी काही परिस्थिती नाही म्हणून आणला. बरं बरं बरं, ठेवा ठेवा. अय चापडगाव, ठेवता का मला पुरणपोळी खायला? ठेवता का? सकाळी 2 द्या, दुपारी 2 द्या, संध्याकाळी 2 द्या. अहो आपला सक्का भाऊ निफाडला राहिलाय. कोण कोण? इकडे बघा, सक्का भाऊ आपला निफाडला राहिलाय आणि आपल्या भावाचा पोरगा 1 दिवस पेपर द्यायला गेला आणि त्याचा मुक्काम निफाडला पडला, तर भावाची पाकिस्तानी बायको त्याला एका दिवसात काढून दे. हुड कोण कोण? एका गर्भातून आलेले 2 भाऊ, त्याची बायको 1 दिवस सहन करू शकत नाही खायला. तर इथं पोरगा शिकायला नाही ना, दिनेश महाराजासारखा धातीन दाडा तयार करून महाराष्ट्रात पाठवायचा नाही ना. तो 1 नंबर वादन करायला, यांच्यासारखं गायन करायला, कीर्तन केसरी भाग नोटा नाही, पोळी खायला ठेवायचं आहे. आणि ठेवला नाथ महाराजांनी. गंमत ऐका, एवढी कथा माझी घरी घेऊन जा. संत कसा उपकार करतात, कसा सांगता येत नाही उपकार. पोरगा ठेवला, त्याला एकच काम, रोज गावरान तुपाच्या 2 पुरणाच्या पोळ्या नाथ महाराज देवाला नैवेद्याला करायचे. त्याचं ताट त्याच्याकडे द्यायचं, त्यानं मंदिरात जायचं, देवाला नैवेद्य दाखवायचा, मंदिराची बी साईड गाठायची, मागची साईड, आणि पोळी खायची. एकच काम, खाया झोप्या, खाया सोया म्हणजे झोप्या मराठीत. खायचं झोपायचं. त्याला तिरकीट टाकता नाही, दातुंगा नाही, कड देता नाही, रियाज नाही, कणिक लावून दातीन दाडण, साखळी बांधून तिरकीट टाकता, यांच्यासारखं सा असं काही रियाज नाही, अभ्यास नाही, राम रामोरा, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, अभ्यासन कीर्तन त्याच्या डोक्यातच नाही. त्याला एकच काम, खाया सोया झोप्या, एवढंच काम केलं. 6 महिने पुरणाची पोळी खाल्ली चापडगावकर. 6 महिन्यानं नाथ महाराज भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ लिहित होते. महाराज म्हटले येणाऱ्या षष्टीला मी जाणारे. लोक म्हटले बाबा तुम्ही जाणारे ते खरे, पण अर्ध रामायण राहिले, अर्ध. ते कोण लिहिणार? कोण एवढा बुद्धिमान आहे? नाथ महाराज म्हटले काळजी करू नका, आपल्यामध्ये एक पोरगा हे रामायण लिहिणारा मी तयार केलाय. बरेच पोरं पुढं बसले होते, उपनिषद पाठ, ब्रह्मसूत्र पाठ, वेदांत पाठ. त्यांना वाटलं आपलाच नंबर येणार, आपल्याला झाका मारणार. सगळे टकमक बघायला लागले. आणि तेवढ्यात नाथ महाराजांनी हाक मारली, खायान झोप्या. ऐका त्याचं नाव ऐका. गावबा पळत झालं. ती काय? कुठे पुरणाची पोळी? पुरणपोळी नाही. आता या गादीवर बसायचं आणि इथून पुढचं रामायण लिहायचं. तिरकीट तकता नाही, दातीन दाडा नाही, अभ्यास नाही, सरगम नाही. मग फक्त पोळी खाण्याच्या निमित्तानं आला, रामायणाचा लेखक बनवला, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी. काय सांगू आता समाजे उपकार, काय सांगू आता समाजे उपकार, काय सांगू आता समाजे उपकार, काय सांगू आता समाजे मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते. हो पार भगवान बाबा 8च वाजले आता. शिक मला मी कीर्तन करणार नाही. बस शिष्ट मोडून हार घेणार नाही बरं काय. बस काय इतका चांगला सप्ताह दृष्ट लावू नका. हो बाबा बसा 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 बसा. 1 मिनिट फक्त. 8 वाजून 5 मिनिटाच्या वर होत नाही. बसा खाली बसा. अरे काय करो इंदोरीकरच पाहिजे रे तुम्हाला. बसा 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 खाली बस. बसा खाली. विठोबार
मुबारक मुबारक माई 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 मुबारक माई मुबारक माई मुबारक मुबारक माई जय जय मुबारक मुबारक माई जय 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 मुबारक माई जय 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 मुबारक माई जय 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 मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई जय जय विठो बारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई विठू माई। एक विनंती आहे जाता जाता, 8 वाजून गेलेत, मला त्याची जाण आहे, पण ऐका, आपल्याकडे डॉक्टर नामदेव शास्त्री बाबा येणार आहे. इतकी स्वच्छता बाळगा, इतकं सौंदर्य ठेवा की साक्षात भगवान बाबा येतात बरं तुमच्याकडं, लक्षात ठेवा. आणि भगवान बाबा पण येऊन गेलेले, भगवान बाबा येऊन गेलेलं गावे, आणि 2-3 दिवसातच नामदेव शास्त्री बाबा येणार आहेत. त्यांचा चेहरा जरी पाहिला तरी माऊलीला पाहिलं, भगवान बाबांना पाहिलं. आमचे काकड साहेब बसले तिथं, ते भगवानगडाचे विश्वस्त आहेत. वा, आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला तारीख मिळालेली आहे, ते पण आज उपस्थित झालेत. थोडा वेळ कमी पडला, जरा पुढची चरणं सांगायला वेळ नाही, सैनिक जवान मावळे सांगायला वेळ मिळाला नाही. पण आता काय सांगू, आता एवढं जरी शिकलात, संतांचे उपकार कसे निरंतर आहेत, आईपेक्षा श्रेष्ठ आहेत, झाडापेक्षा श्रेष्ठ आहेत, गंगेपेक्षा श्रेष्ठ आहेत. हो, इतके उपकार जगात कोणी करत नाही. फक्त एक विनंती आहे, सगळ्यांनी 2 हात वर करा सगळ्यांनी, ज्याला हात आहेत त्यांनी. वा, काय चापडगावचा सोहळा आहे, भगवान बाबा वरून पाहत असतील तर म्हणत असतील, वा, मराठवाड्यात नुसते सप्ते करत नाही, निफाड तालुक्यामध्ये जा चापडगावला, काय भगवान बाबांचा आशीर्वाद मिळालाय. वा, हात वर करा रे, सगळ्यांनी करा. ज्याचा हात वर आहे त्या सगळ्यांनी म्हणा, ज्ञानोबाराया माझ्या सगळ्यांनी सगळ्या चापडगावला जरा सगळ्या तरुणांसाठी जोरात टाळी वाजवा एकदा. वा वा, चापडगाव महाराष्ट्रातनं एवढा सुंदर सप्ताह चालू आहे, सगळ्या गावाला धन्यवाद. एक विनंती, आमचे तुषार महाराज खालकर यांच्या पणजी आजीच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं महाराष्ट्रात सध्या एक वादळ आलंय बरं का. त्या वादळाचं नाव आहे छोटे माऊली बरं का. असं वादळ आहे महाराज. तुकोबारांचे 8 सप्ते केले महाराज. 1-1 लाख नुसते लोक कीर्तनाला आहेत महाराज. मंडप 50-50 लाखाचा आहे.
आणि माऊलीचा आता सप्तशताब्दी सोहळा करायचा आहे पुण्यामध्ये. तुकोबारायांचा एवढा सोहळा केला, कलेक्टर बसून होते, कलेक्टर महाराज. आणि एकच महाराज जे असा ज्ञानेश्वरी मुखोद्गत, गाथा मुखोद्गत, आमच्या संप्रदायाचं भूषण ज्ञानेश्वर माऊली, छोटे कदम माऊली यांचं कीर्तन 21 सप्टेंबर 2025 वार रविवार, कीर्तन सेवा भेंडाळी, तालुका निफाड. सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण माझ्या मार्फत आणि आमच्या तुषार महाराजांच्या मार्फत आहे. सगळ्यांनी या कार्यक्रमाला अवश्य या. धन्यवाद. रामकृष्ण हरी. चापडगावकर धन्यवाद. बोला.